15 वर्षांचा हा वैभव सूर्यवंशी IPL मध्ये 700+ रन्स काय बनवतो, मोठे मोठे अवॉर्ड्स काय जिंकतो, इंडिया ए टीम साठी सिलेक्ट काय होतो, टीम इंडियाच्या T20 स्क्वॉड साठी सिलेक्ट काय होतो, ICCच्या चेअरमॅन सोबत बसून IPL फायनल काय बघतो, अपोजिशनच्या प्लेयरला जाऊन डायरेक्ट भिडतो काय हा पोरगा. इतकं सगळं इतक्या लवकर या पोराला मिळालंय. प्रॉडिजी तर म्हणूच शकतो ना आपण याला, कारण का इंडियाच्या T20 स्क्वॉड मध्ये सिलेक्ट होणं अशा वेळेस जेव्हा बरेच असे प्लेयर्स आहेत जे खूप जास्त एक्सपिरियन्स्ड आहेत, इन्फॉर्म प्लेयर्स आहेत आणि कदाचित जास्त टॅलेंटेड सुद्धा आहेत, जे प्रतीक्षेत आहेत अजून टीम इंडियाच्या T20 स्क्वॉड मध्ये सिलेक्ट होण्यासाठी. हा विषय नाहीच आहे की वैभव सूर्यवंशी एक टॅलेंटेड प्लेयर नाहीये. नेक्स्ट जनरेशनचा सुपरस्टार म्हणतात वैभव सूर्यवंशीला. न्यू एज बॅटिंग, अल्ट्रा अग्रेसिव्ह अप्रोच, ठोकून खेळायचं एकदम, हे चांगलं जमतं वैभव सूर्यवंशीला. आणि हाच अप्रोच घेऊन जेव्हा 30-35 बॉल्स मध्ये सेंचुरी ठोकली जाते तेव्हा या पोराचं भरपूर कौतुक सुद्धा केलं जातं, वाहवाही केली जाते. आणि अंडर 19चा जो वर्ल्ड कप झाला या वर्षाच्या सुरुवातीला, याच अप्रोचनी, याच बॅटिंग स्टाईलनी फायनल अंडर 19 वर्ल्ड कपची एक हाती फिरवली होती वैभव सूर्यवंशीनी. पण मुद्दा हा आहे की वैभव सूर्यवंशी हा खरंच ऑल फॉर्मॅट प्लेयर बनू शकतो का टीम इंडियासाठी, का तो फक्त एक T20 स्पेशलिस्ट प्लेयर बनून राहील टेस्ट क्रिकेटमध्ये. वैभव सूर्यवंशीचा हा अल्ट्रा अग्रेसिव्ह अप्रोच किती वेळ टिकेल, त्याचे आतापर्यंतचे स्टॅट्स काय म्हणतात, खास करून फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए क्रिकेटचे एक्सपर्ट्स तर म्हणतात की वैभव सूर्यवंशी इज रेडी फॉर द इंटरनॅशनल स्टेज. पण ओव्हरसीज कंडिशन्समध्ये, प्रेशर सिच्युएशन्समध्ये, टेस्टिंग कंडिशन्समध्ये किती सक्सेसफुल असेल त्याची ही बॅटिंग स्टाईल. अजूनपर्यंत आपण ज्या बॅटिंग परफॉर्मन्सचं कौतुक केलंय वैभव सूर्यवंशीचं, ते अशा ग्राउंडवरती आलेत जिथे फ्लॅट पिचेस होते, व्हेरी गुड बॅटिंग कंडिशन्स होते, छोटे ग्राउंड, जेव्हा पिच स्लो असेल किंवा स्विंगिंग कंडिशन्स असतील, जे आता तो इंग्लंड दौऱ्याला जाणार आहे तेव्हा त्याला कदाचित तसे कंडिशन्स भेटतील, तेव्हा जर हाच वैभव सूर्यवंशीचा जो अग्रेसिव्ह अप्रोच आहे तो जर गांडला, एकामागे एक फेलियर त्याला भेटले, त्याचा कॉन्फिडन्सच निघून गेला आणि त्याचं एक चांगलं करिअर जर बनू नाही शकलं, तर इतक्या लवकर वैभव सूर्यवंशीला इंटरनॅशनल स्टेजमध्ये उतरवणं हे स्वतः टीम इंडियासाठीच उलटं फिरू शकतं का? आणि वैभव सूर्यवंशी हा फक्त एक फ्लॅट पिच बुली म्हणून राहील का? हे सगळं जाणून घेऊया आपण आजच्या या व्हिडिओमध्ये. त्यासोबतच वैभव सूर्यवंशीचे स्टॅट्स नक्की काय म्हणतात ते सुद्धा बघूया. IPL मध्ये 15 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीनी जो धुमाकूळ घातला, त्यानंतर त्याचं इतकं सारं कौतुक झालं, इतका गाजावाजा झाला की सचिन तेंडुलकर नंतर एवढ्या कमी वयात एवढी हेडलाईन्स, क्रिकेट जगतचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणं हे कदाचित फक्त वैभव सूर्यवंशीनीच केलंय. IPLचे स्टॅट्स तर एकदम जबरदस्त आहेत. एलिमिनेटर मॅच मध्ये SRH विरुद्ध 29 बॉल मध्ये 97, क्वालिफायर 2 मध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध 47 बॉल मध्ये 96. हे अगदी सूट होतं वैभव सूर्यवंशीला, नाही का? पण या अशा इनिंग्स अशा पिचेस वरती आल्यात जे ऑलमोस्ट फ्लॅट पिचेस होते, बॅटिंगसाठी एकदम बेस्ट पिचेस होते. आणि यासोबतच वैभवचा जो युनिक बॅट स्विंग आहे तो रेंज हिटिंगला खूप मदत करतो. पण लखनौ विरुद्ध एका मॅच मध्ये मोहसिन खाननी त्याला अशा प्रकारे गंडवलं होतं जिथे त्यांनी फक्त 6 धावा केल्या होत्या 8 चेंडूंमध्ये, तिथे थोडीफार त्याची विकनेस दिसून आली होती. मुंबई विरुद्ध ही तिथे 6 चेंडूंमध्ये त्यांनी 4 रन्स केले होते. हे असे पिचेस होते जिथे बॉलर्सला थोडीफार मदत मिळत होती. तिथे हाच वैभव सूर्यवंशीचा अल्ट्रा अग्रेसिव्ह अप्रोच आणि बॅट स्विंग त्याचा अडथळा बनला. अंडर 19ची जी फायनल झाली त्याबद्दल आपण बरंच बोलतो, बरंच वैभव सूर्यवंशीची तारीफ केली जाते. त्या इनिंग्स बद्दल एक वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेकिंग इनिंग्स होती आणि ते खरंय. पण तो पिच सुद्धा तसा होता, बॅटिंग फ्रेंडली पिच, लाइटनिंग फास्ट आउटफील्ड, इझिली बॅटवरती बॉल येतोय, विदिन लाईन तुम्ही खेळू शकता. आणि त्यामुळेच सगळेच बॅटर्स तिथे चालत होते. 411 काहीतरी रन्स बनवले होते टीम इंडियाने आणि त्यातला 175चा वाटा तर वैभव सूर्यवंशीचाच होता. चेस करताना इंग्लंडच्या टीमने सुद्धा एक जबरदस्त इनिंग्स खेळली होती. 40 ओव्हरमध्ये त्यांनी सुद्धा 300+ रन्स बनवले होते. हे स्पष्ट करतं की ती बॅटिंग कंडिशन्स खरंच खूप चांगल्या होत्या. त्यांच्या सुद्धा एका खेळाडूने अप्रतिम सेंचुरी ठोकली होती. एकात 2 खेळाडू अजून टिकले असते थोडा वेळ तर कदाचित तो टार्गेट चेस सुद्धा करू शकले असते. वैभव सूर्यवंशीचं करिअर ना नुकतंच सुरू झालंय. सॅम्पल साईज थोडी छोटी आहे, पण त्याचे जे डोमेस्टिक स्टॅट्स आहेत ते आपण एकदा बघूया. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये
8 मॅचेसमध्ये 12 इनिंग्स, 207 रन्स, 17चा ॲव्हरेज, 90ची स्ट्राईक रेट. लिस्ट ए मध्ये 12 मॅचेस, 12 इनिंग्स, 470 रन, जवळजवळ 39चा ॲव्हरेज, 162ची स्ट्राईक रेट. T20s मध्ये बेस्ट फॉर्मॅट वैभव सूर्यवंशीचा, 34 मॅचेस, 34 इनिंग्स, 1,500 जवळजवळ रन्स बनवलेत, जवळजवळ 45चा ॲव्हरेज आहे आणि 220ची स्ट्राईक रेट आहे. या स्टॅट्स मधून काय दिसून येतं की वैभव सूर्यवंशी हा खूप चांगला व्हाईट बॉल प्लेयर ऑलरेडी आहे आणि तो अजून बेटर बनू शकतो. मग आपण नुकतीच पार पडलेली इंडिया ए ची ट्राय सिरीज जी होती अफगाणिस्तान आणि श्रीलंका विरुद्ध, जी श्रीलंकामध्ये खेळली गेली होती ओव्हरसीज कंडिशन्स मध्ये, जिथे वैभव सूर्यवंशी सगळ्या मॅचेस खेळला होता, तिथे त्याचा परफॉर्मन्स कसा होता ते बघूया. श्रीलंकामध्ये डंबुल्लाच्या ग्राउंडवरती, जिथे पिच स्लो असतो, टर्न होतो, स्पिन होतो, तिथे त्याचे स्कोर्स आहेत 14, 44, 21, 38. स्ट्राईक रेट खूप चांगली होती. पण लॉंगर फॉर्मॅट्समध्ये मोठ्या इनिंग्स बिल्ड करायच्या असतात आणि ते कन्सिस्टंटली जेव्हा आपण करतो तेव्हा वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेयर्स आपण बनतो. आणि इथेच हे येतं, जेव्हा हा मुलगा टेस्टिंग कंडिशन्समध्ये फेल होईल तेव्हा कसा रिॲक्ट करेल. रेड बॉल बद्दल आपण जास्त बोलू नाही शकत, कारण का जास्त सॅम्पल साईजच नाहीये, जास्त गेम्स तो खेळला नाहीये. पण एक गेम ज्याच्याबद्दल भरपूर बोललं जातं, जेव्हा तो 13 वर्षांचा होता, ऑस्ट्रेलिया अंडर 19च्या विरुद्ध चेन्नईमध्ये एका रेड बॉल गेम मध्ये 58 चेंडूंमध्ये सेंचुरी ठोकली होती वैभव सूर्यवंशीने. चेन्नईचा पिच भारतामध्ये असा मानला जातो की वन ऑफ द स्लोएस्ट पिच आहे, जिथे स्पिन खूप चांगलं होतं. आणि त्या सिच्युएशन्स मध्ये वैभव सूर्यवंशीने ऑस्ट्रेलिया सारख्या अंडर 19 टीमच्या बॉलिंग लाईनअप विरुद्ध एक जबरदस्त सेंचुरी ठोकली होती. पण आपण हे समजलं पाहिजे की तो स्टेज वेगळा होता, अपोजिशन बॉलर्स खूप वेगळे होते. इथे वैभव सूर्यवंशी इंटरनॅशनल स्टेजवरती आलाय, जिथे बॉलर्स खूप टफ असतील, सिच्युएशन्स खूप टफ असतील, कंडिशन्स खूप टफ असतील. इंटरनॅशनल लेवलवरती खेळताना बरेच असे प्रसंग येतील जिथे एकदा नाही तर अनेकदा फेलियर मिळेल, तेव्हा या पोराचं कॅरेक्टर टेस्ट होईल. इंडियन क्रिकेटला अजून एक पृथ्वी शॉ किंवा विनोद कांबळी बघायचा नाहीये. एक्स्ट्रा ऑर्डिनरी टॅलेंट, भरपूर पोटेन्शियल, पण गंडलं यार, करिअर कुठेतरी गंडलं. म्हणून माझं वैयक्तिक मत असं आहे की वैभव सूर्यवंशीला इंटरनॅशनल सेटअपवरती उतरवण्याची घाई केली गेली आहे. त्याला अजून थोडा वेळ दिला पाहिजे होता, अजून रेड बॉल गेम्स खेळले पाहिजे होते, त्याची टेक्निक, डिफेन्सिव्ह टेक्निक अजून बिल्ड झाली असती आणि तो अजून चांगल्या प्रकारे तयार झाला असता, कारण का त्याच्याकडे टाइम भरपूर आहे. खूप मोठं लॉंग करिअर बनवू शकतं त्याचं. आणि आपली सर्वांचीच अशी इच्छा असेल की तो एक जबरदस्त करिअर असलं पाहिजे. आणि वैभव सूर्यवंशी फ्लॅट पिच बुली आहे की नाही हे येणाऱ्या काही वर्षांमध्ये आपल्याला समजेलच. तसं बघायला गेलं तर आपण 15 वर्षाचे असताना कायच करत होतो, मजा मस्ती, स्कूल, ट्युशन, इकडे फिरा तिकडे फिरा, मस्त आयुष्य घालवत होतं. आणि त्याच वयात हा पोरगा इंटरनॅशनल वर्ल्ड चॅम्पियन बॉलर्सचा घाम काढतोय, जगभर हेडलाईन्स बनवतोय, क्रिकेट जगातले अनेक जुने पुराणे रेकॉर्ड मोडत चाललाय हा पोरगा. कौतुक तर भरपूर आहे वैभव सूर्यवंशीचं. त्यांनी ऑलरेडी इतकं काही अचीव केलंय त्याच्या आयुष्यामध्ये, जे अचीव करण्यासाठी कदाचित काही लोकांचं आयुष्य सुद्धा कमी पडू शकतं. पण हेच असतं की जनरेशनल टॅलेंट हँडल कसा केला जातो, त्यावरती त्याचं करिअर कसं असू शकतं हे ठरलं जातं. तुम्हाला काय वाटतं, घाई झाली का वैभव सूर्यवंशीला इंटरनॅशनल सेटअपमध्ये उतरवण्याची? वैभव सूर्यवंशी हा फक्त फ्लॅट पिच बुली बनून राहील का पुढे जाऊन करिअरमध्ये? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.